चालू आहे आणि महायुतीतर्फे सन्माननीय आमचे राणेसाहेब उभे आहेत आणि ते 100% 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील। पण सावंतवाडी शहरामध्ये आमचा 80% वोटिंग हे राणेसाहेबांना होण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या 2 मेला सावंतवाडीत महायुतीतील सर्व घटक पक्ष व सावंतवाडी शहरातील नागरिक यांच्या वतीने महारॅलीचं आयोजन केलेलं आहे। ही रॅली महायुतीच्या ऑफिसकडनं 2 तारीखला 5 वाजता इथून निघेल आणि पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये फिरेल आणि यातून आम्ही लोकांना संदेश देऊ। राणेसाहेबांनी केलेली आजपर्यंत 40 वर्षातली कामं, सन्माननीय दीपक केसरकर यांनी केलेली कामं आणि सन्माननीय मोदी साहेबांनी देशासाठी केलेलं काम या रॅलीतनं जेव्हा आम्ही फिरू तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचू। आणि मी आवाहन करतो नागरिकांना की ही जी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे, त्याच्यामुळे या रॅलीत नागरिकांनी सुद्धा सहभाग घ्यावा अशी मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो। आणि सावंतवाडी शहरामध्ये त्यावेळी 80% ते 85% मध्ये आम्हाला वोटिंग मिळायचं कारण म्हणजे आम्ही केलेले 57 कोटीची नळपाणी योजना ही सन्माननीय केसरकर साहेब, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे। बॅरिस्टर नागपेचं नूतनीकरण अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत। सावंतवाडीची तहान ही महायुतीच्या सरकारने भागवलेली आहे, त्याच्यामुळे या रॅलीला सुद्धा पूर्ण प्रतिसाद मिळेल त्यात कोणती शंका नाही। आणि 100% आम्ही राणेसाहेबांना 80%च्या वर आम्ही इथं प्लस करू। या रॅलीमध्ये सन्माननीय दीपकभाई केसरकर हे निश्चितपणे असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघेल। इकडनं मिलागरी शाळेकडनं पूर्ण बाजारपेठ, चिताराळी आणि गांधी चौकात माणूस समोर शहरातली नागरिक सहभाग होणार। म्हणजे ही तालुक्याची रॅली नाही आहे, ही शहरापुरती रॅली, शहरातले नागरिक आणि सर्व भारतीय कार्यकर्ते सहभाग होणार। रॅलीत कमीत ते 1000+ कार्यकर्ते आणि नागरिक सहभाग